असा क्लीन ओटा बघण्यासाठी मला काय काय करावं लागलं, चला बघूया. हाय, हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आजपर्यंत मी व्हिडिओमध्ये यायला घाबरत होती आणि का बरं घाबरत होती हे ज्यांना समजायचं ते समजले असतील. पण विचार केला की आपण व्हिडिओ बनवतच आहे तर मग चला प्रॉपर बनवूया. कुणाला घाबरून, कुणाला काय वाटण याचा विचार करून काय करायचं आहे. आपल्याला जे वाटते ते करायचं. म्हणून म्हटलं की चला व्हिडिओमध्ये प्रॉपर यायचं, व्यवस्थित बोलायचं, जेणेकरून म्हणजे आपले व्हिडिओ चांगले बनतील. आणि आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला खूप सपोर्ट केला आणि सबस्क्रायबर पण बऱ्यापैकी आहेत. आणि व्ह्यूज पण आहे ठीकठाक, एवढे नाही आहेत पण आहेत. आणि आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला तसा आणखी करत राहा आणि माझे सबस्क्रायबर वाढवायला पण मला मदत करा. आणि मी सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा आणि तुमचं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करेन. आणि असेच मला सपोर्ट करत राहा. आणि असं मला बघून ज्या लोकांना काही प्रश्न पडले असतील तर त्याचं मी काहीच करू शकत नाही. जे आहे ते आहे. चला मग आता सकाळचे कामं तर माझे आटपून झालेच आहे. स्वयंपाक वगैरे झाला, मनस्वी बाहेर गेली आहे. तर मला एक खूप महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे, ते म्हणजे मनस्वीसाठी आईस्क्रीम बनवायची आहे. खूप दिवस झाले ती म्हणत आहे, आई आईस्क्रीम बनव, आईस्क्रीम बनव, आईस्क्रीम बनव. तर मी बासुंदी बनवली होती काही दिवसांच्या आधी, त्यातली थोडी बासुंदी आहे. तर त्याच्याचपासून आता आज आपण आईस्क्रीम बनवूया. चला मग. ही बासुंदी असल्यामुळे यात साखर विलायची टाकूनच आहे. त्यानंतर मी बासुंदीला कढईत टाकून थोडंसं गरम करून घेतलं आणि ही मी काजूचं पीठ बनवून घेतलेलं आहे. बासुंदी थोडीशी गरम झाल्यानंतर त्यात मी काजूचं पीठ टाकलं आणि त्याला थोडा वेळ फिरवलं, जोपर्यंत ती आणखी घट्ट येत नाही तोपर्यंत. अशा प्रकारे. आणि बाइंडिंगसाठी म्हणून मी इथे पिस्ता आणि बदामचा असा कूट करून घेतला. आणि हे आईस्क्रीम बनवण्याचे मग मी काही दिवसांपूर्वी बोलावून घेतले होते. तर आज आपण त्यातच आईस्क्रीम बनवणार आहोत. तर यात मी जे ही बासुंदीची पेस्ट बनवली होती ती टाकून घेतली आधी आणि त्यानंतर वरतून पिस्ता आणि बदामचा जो कूट बनवला तो टाकलेला आहे. पहिल्यांदाच बनवत होते आणि कशी बनते माहिती नव्हतं, म्हणून म्हटलं की जरा कमीच क्वांटिटीत बनवूया. आईस्क्रीम तर बनवून सेट करून ठेवली होती. आता तिला उद्याच पाहणार होते मी कशी झाली ते. पण आज मला आणखी एक काम करून घ्यायचं होतं, ते म्हणजे माझ्या किचन ओट्यावरची जी स्टाईल आहे ती खूप खराब झाली होती. तेलाचे वगैरे असे बरेच डाग पडले होते त्याच्यावर. आणि आपण रोज गॅस ओटा जरी पुसत असलं तरी ही रॅक वगैरे याच्या मागचं जे असते ते सारखं सारखं नाही पुसू शकत. आणि असे पेपर पण नाही बदलवत आपण नेहमी. तर आज मला ते पण बदलून घ्यायचे होते. आणि मुंग्यांनी बघा हे काहीसा असा प्रकार करून ठेवला होता, माती उकरून ठेवली होती. असा सर्व गॅस ओट्यावरचा प्रकार पाहून म्हटलं की चला आज हे स्टाईल साफ करायचं काम आहे आणि त्यासोबत किचन ओटा जो आहे तो सुद्धा एकदाचा साफ करून घेऊया. बेसिंगचा हा जो कॉर्नर आहे आणि बेसिंगमध्ये असणारे हे जी नळ आहे ते सुद्धा बरेच खराब झाले होते. आणि इथे ठेवायसाठी ही जी रॅक आहे ती मी स्वतः लावून घेतलेली आहे आणि त्यावर हळूहळू करता करता बरंच सामान झालं. तो कॉर्नरसुद्धा साफ करून घ्यायचा होता. म्हणूनच म्हणत होते मी की मला ओटा क्लीन करायसाठी काय काय नाही करावं लागलं. त्यासाठी ओट्यावर काय चढावं लागलं, स्टाईल काय अशी घासणीनी घासावी लागली. जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच काहीतरी चांगला रिझल्ट भेटत असतो. ते अभ्यासाचं असो की मग घरच्या कामांचं असो.
आता वेळ होती ती ही नळं घासण्याची. स्टाईल तर मी खसखस घासणीनं घासून काढली. चला म्हटलं आता हे नळंसुद्धा घासून टाकू आणि पांढरे पांढरे शुभ्र काढू. मागे तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल तर मनस्वी खेळत होती. तिचाच गोंधळ चालू होता. पण ती आज खेळत होती म्हणूनच माझं हे काम पूर्ण झालं होतं. नाहीतर कोणतंही काम करत असलं की ती सारखी मधामधात येते आणि तिचं चाललेलं असते मी करते म्हणून. ज्या दिवशी ती मला अशी खेळण्याच्या मूडमध्ये दिसली तेव्हाच मग मी अशी कामं काढत असते आणि ती खेळत असली तरच हे कामं माझे पूर्ण होतात. कोणतंही काम अगदी मनापासून केलं ना त्याचा असा सुंदर रिझल्ट आपल्याला भेटत असतो. जसं की मी आज स्टाईल एकदम खसखस घासली तर अशी पांढरी शुभ्र निघाली होती. सर्व ओटा स्टाईल साफ केली आणि छगडी जर साफ नाही केली तर कसं जमेल. चला म्हटलं आता छगडीलासुद्धा एकदाचं घासून चांगलं साफ करून घेऊया. एक 2 तासाच्या मेहनतीनंतर असा काहीसा रिझल्ट भेटतो. व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा.